हॅलो मंडळी, कसे आहात सर्वजण? स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं. चला तर मग आज बघणार आहोत कोल्हापुरी झणझणीत सुक्कं चिकन, तांबडा पांढरा रस्सा आणि सोलकढी. तर सोलकढी बेसिकली बनवतात कशी मलाही जास्त माहीत नव्हतं, त्यामुळे मी विचारून बनवली आहे. तर हे बघा, आपण खोबऱ्याचं दूध काढून घ्यायचं. खोबऱ्याचं दूध आणि त्या खोबरं जेव्हा बारीक करतो ना, तेव्हाच त्यामध्ये आलं, लसूण, मिरची आणि काय टाकतात इतकंच टाकलं होतं. आणि कोकम टाकायचा लास्टला. कोकमचा आगळं टाकायचा. कोकम लिक्विड घेऊ नका, त्यामुळे इतकी टेस्ट छान येत नाही. ते आम्ही नव्हतं त्यामुळे तेच घातलं होतं, पण इतकी खास आली नाही. पण अशी सोलकढी खूप छान लागते. अशी सिंपल सोलकढी एकदा ट्राय करून बघा. आणि कोथिंबीर असेल तर कट करून टाकायची. तर आपण येऊया आपल्या तांबड्या पांढऱ्या रस्स्याकडं. त्यासाठी वाटण बेसिकली असं बनवलं होतं की खोबरं, जिरं, मोहरी, तीळ तीळ आणि हे टाकलं होतं बारीक करून. ते तांबड्या रश्श्यासाठी होतं. पांढऱ्या रस्स्यासाठी वरून टाकलं होतं वाटण. त्यात पण होतं कांदा, फक्त टमाटर नव्हतं, बाकी सगळं सेम होतं. आणि काजू टाकले होते भाजून तळून घेऊन. तर ते टाकलं आहे. आणि दूध हे खोबऱ्याचं नारळाचं दूध काढून ठेवलं आहे, ते आहे आपलं इथं. त्यानंतर रस्स्याचा स्टॉक इथं पिवळा आहे, त्यामुळे तुम्हाला पांढरा रस्सा दिसणार नाही, तो थोडा पिवळसर दिसेल. पण तो पांढरा रस्सा होता, खूप छान झाला होता. टेस्ट अजिबात चेंज झाली नव्हती. तर एकदा सिंपल पद्धतीने असा नक्की ट्राय करा. कांदा टाकला होता, त्यात काजू टाकले होते आणि सगळे खडे मसाले टाकून घेतले होते. त्यानंतर स्टॉक आपण ठेवलेला त्यातला थोडा ह्यात ओतून घ्यायचा. आणि तांबड्याचा मसाला असा बनवला होता: टमाटर, कांदा, तर जिरे, तीळ एवढंच टाकलं होतं. खोबरं टाकलं होतं त्यामध्ये. ते सगळं मिक्सरला पेस्ट करून घेतली. आणि ह्याची पेस्ट ही वेगळी करून घेतली होती. त्यात फक्त कांदा घातला होता. आणि हे बघा, पिवळं घातल्यानंतर पांढरा आपण दूध काढलेलं खोबऱ्याचं तेही ओतून घ्यायचं. आणि एकसारखं हलवत राहायचं त्याला. बेसिकली नाही तर फुटायची शक्यता असते. जास्त खळखळ उकळू द्यायचं नाही. कधी कधी फुटतही नाही, कधी कधी फुटूही शकतो. त्यामुळे सारखं हलवत राहायचं एकसारखं. त्याला टबक टाकून घ्यायचं. असा सिंपल पद्धतीने पांढरा रस्सा एकदा खाऊन बघा, खूप छान लागतो. तर सेम केलं होतं आम्ही. आणि चिकन सुक्कं ज्या कढईत आम्ही मसाला फ्राय म्हणजे बनवला होता ना, त्यात जास्तीचं आम्ही मसाला काढून साईडला ठेवला होता. आणि त्यात सुक्कं घालून घेतलं. आणि तो मसाला आहे तसा त्या ह्याच्यात ओतला, त्यामुळे भांडीही कमी पडतात धुवायला. तर हे बघा, बोलत बोलत आपला एक रस्सा रेडी झाला आहे या ठिकाणी. असा झणझणीत मस्त कोल्हापुरी पांढरा तांबडा रस्सा आणि सुक्कं चिकन खूप छान झालं होतं. टेस्टी झालं होतं, छान बनलं होतं. नक्की ट्राय करा. आणि जी पूर्ण प्रॉपर रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा, तेही मी देऊन जाईन तुम्हाला. हे बघा, आपण परत त्या स्टॉकमधून त्या मसाल्यात टाकून घेतला आहे चिकन. आणि त्या राहिलेल्या स्टॉकमध्ये एक्स्ट्रा मसाला ठेवला होता दुसऱ्या भांड्यात, तो टाकला आहे. तर ऑब्वियसली एखादं भांडं वाचल्याला चांगलंच आहे, कारण का धुवायचं ते परत आम्हालाच होतं. असं सिंपल झणझणीत रस्से बनवले होते, खूप छान सिंपल पद्धतीने. तर मंडळी, कसे वाटतात गावाकडचे व्हिडिओ ब्लॉग्स बघायला मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सबस्क्राईब तर 100% करा. प्लीज सबस्क्राईब करा. प्रियाला सपोर्ट करा. असेच नवनवीन ब्लॉग्स व्हिडिओ घेऊन येत राहीन तुमच्यासाठी. स्पेशल झणझणीत गावरान तडका. खूप गोष्टी अजून शेअर करायच्या आहेत, खूप रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे. तर हे बघा, असं आपलं गप्पा मारत मारत सुक्कत रेडी झालं आहे. खूप छान लागत होते. तो थोडं लाईटचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे कमी हे वाटतं तुम्हाला. पण बेसिकली छान झालं होतं. आणि गरमीमुळे तेलकट कमीच खाल्लं पाहिजे, सर्वांसाठीच आहे, चांगली गोष्ट आहे. तर हे बघा, झालं आहे रेडी. परत राहिलेला एक्स्ट्रा मसाला त्यामध्ये टाकून घ्यायचा. तो साईडला रस्सा दिसतो ना पिवळा, तसा तांबडा रस्सा पण आपला बेसिकली रेडी झाला आहे. त्याला जास्त बनवायला वेळ लागत नाही. अशी झणझणीत चमचमीत कोल्हापुरी तडके आणि बरंच काही. तर या मंडळी जेवायला. सोलकढी, पांढरा तांबडा रस्सा आणि चिकन
चला भेटू आणि एका नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये झणझणीत रेसिपीसह. तोपर्यंत सबस्क्राईब करा सुप्रियाला, लाईक करा, शेअर करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय बाय, सी यू सून, भेटून लवकरच.